मोर्शी येथून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र सालबर्डी यात्रेला सुरुवात झाली असून ही यात्रा 1 आठवड्याची राहते। आज दिनांक 15 फेब्रुवारीला मध्य प्रदेशामध्ये येणाऱ्या भागांमध्ये व्यापारींनी आपली दुकाने थाटली असून शिवगुहेतील स्वयंभू शिवलिंग दर्शनाकरिता भाविकांनी अल्लोट गर्दी केली आहे। या ठिकाणी हजारोंच्या संख्येत विदर्भासह वेगवेगळ्या जिल्ह्यातून भाविक भक्त आले असून शिवभक्तगण 4 ते 5 तास लाईनमध्ये उभे राहून स्वयंभू शिवलिंगाचे भुयारातील दर्शन घेत आहे। या यात्रेत महाशिवरात्री निमित्त एकादशीला व द्वादशीला अशी सलग 3 दिवस प्रचंड गर्दी राहते। या यात्रेच्या निमित्ताने दर्शन घेण्यासाठी मध्य प्रदेश, महाराष्ट्र या दोन्ही राज्यातून असंख्य भाविक भक्त सालबर्डीला येत असल्याने मध्य प्रदेश क्षेत्रामध्ये जनपद पंचायत प्रभात पट्टण, जिल्हा बैतूल येथील पोलीस कर्मचारी, वनरक्षक, महसूल अधिकारी तथा मोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल आठवले व सहकारी पोलीस अधिकारी यांचा यात्रा परिसर तथा महाराष्ट्र सीमेवर तंगडा बंदोबस्त दिसून येत आहे। तसेच स्वयंसेवक शिव भुयारात व यात्रा परिसरमध्ये बंदोबस्ताकरिता तैनात केले आहे। या ठिकाणी असलेल्या धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांमध्ये माळू व गंगा नदीचा संगम, महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींचे मंदिर, पांडव कचेरी, सीतामाता अंघोळीचे स्थान, मणिदेव मंदिर, राम मंदिर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आश्रम, बुद्ध विहार तथा महाराष्ट्र सीमेवर मारुती महाराज मंदिर, महादेव महाराज मंदिर इत्यादी धार्मिक स्थळे सालबर्डी तीर्थक्षेत्रामध्ये असल्याने लाखो शिवभक्त या सर्व ठिकाणावर जाऊन दर्शनाचा लाभ घेत आहे। चांगला नवरा कोणते ताईला भेटण्या दाखवून भेटण्याला वयामध्ये मोठे कोण लहान कोण दाखवून भेटण्याला